तर तुम्हाला बाजारामध्ये मॉस्टिक ह्या रेडीमेड मिळतातच। तसेच आपण त्या घरी सुद्धा बनवू शकतो। ज्या निरुपयोगी वस्तू आहेत त्यापासून ती बनते आणि सेम काम करते जी आपली बाजारची मॉस्टिक करते आहे। तर घरी मॉस्टिक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत नारळाचा काथ्या, सुतळी बांधण्यासाठी एक टिकाऊ अशी स्टिक घ्यायची आहे। प्लास्टिकचीच घ्या, साधारण लाकडाची वगैरे घ्याल तर ती खराब होऊन जाते, कारण आपण झाडांना पाणी वगैरे देत असतो। त्यामुळे शक्यतो लोखंडी किंवा प्लास्टिकचीच तुम्ही एखादी टिकाऊ स्टिक घ्या। तसेच पोतं लागणार आहे। तर मॉस्टिक जे असते तिचं मेन काम जे असते ते मॉइश्चर रिटेन करणं। तर आपण या घटकांचा वापर करून सुद्धा एक टिकाऊ अशी मॉस्टिक आपल्या प्लांटसाठी बनवू शकतोय। तर प्रोसेस पाहून घेऊया कशी बनवायची आहे। नारळाचा जो काथ्या असतो तो 5 ते 10 मिनिटं असं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे। थोडा सॉफ्ट होतो तो। तसेच तुम्ही सेम प्रोसेसने छोट्या साईजची सुद्धा मॉस्टिक बनवू शकता। तर आपल्याकडे वेगवेगळ्या शेप साईजचे प्लांट असतात, तर तुम्ही लहान साईजची सुद्धा बनवू शकता। तर त्यासाठी तुम्ही बांबूचं छोटं स्टिक वापरून तर तुम्ही घरच्या वस्तू वापरून अशा मॉस्टिक बनवू शकता। लहान मोठ्या साईजची ती तुम्ही बनवू शकता। ही तेच काम करते जे बाजारातली मॉस्टिक करते, फक्त ती बाजारातल्या मॉस्टिक इतकी दिसायला अट्रॅक्टिव्ह नाही आहे, पण काम तेच करणार आहे, झाडाच्या मुळांचं मॉइश्चर रिटेन करणं। आणि झाड जे असतं ते पूर्ण त्या मॉस्टिकला गुंडाळलं जातं, दिसून पण येत नाही कोणती मॉस्टिक आपण वापरली आहे। आणि काम जी आहे ही घरची मॉस्टिक सुद्धा उत्तम करते। महत्त्वाचं हेच आहे की मॉस्टिक तुम्ही झाडांसाठी वापरली पाहिजे। मॉस्टिक वापरणं हे खूप फायदेशीर असतं झाडांना एक सपोर्ट देण्यासाठी, त्यांच्या हेल्दी ग्रोथसाठी। तर नक्की तुम्ही मॉस्टिक विकत आणून वापरू शकता किंवा घरच्या घरी बनवू शकता। जे काय तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करा आणि प्लांटला सपोर्ट द्या, जेणेकरून ते छान वाढेल। पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लांट स्टोरीला घेऊन। हॅपी गार्डनिंग।